चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे पत्तागोबीचे मंचुरियन। अगदी जसे बाजारात मिळतात तसे पत्तागोबीचे मंचुरियन आणि त्यासाठी लागणारी चटणी याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग जराही वेळ वाया न घालवता आपण रेसिपी लगेच सुरू करूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा। एक मध्यम आकाराचा पत्तागोबीचा फ्रेश असा गड्डा घेतला आहे। त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता आपण त्याला कट करून घेऊ। सर्वप्रथम मी त्याचे 2 भाग करून घेणार आहे। बघू शकताय या पद्धतीने चाकूने मी त्याचे 2 भाग करून घेतले आहेत। आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। या साईजमध्ये आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। आता आपण याला चॉपरमध्ये चॉप करून घेऊया। तुमच्याकडे ना जर चॉपर नसेल तर तुम्ही कोबी हाताने देखील बारीक चिरून घेऊ शकता, किंवा खोबरं किसायची किसणी तर आपल्या सगळ्यांकडे घरामध्ये असते, तर तुम्ही त्याने कोबी किसून जरी घेतलात तरी चालेल। या पद्धतीने आपण चॉपरच्या साहाय्याने कोबी एकदम असा बारीक चॉप करून घेतोय। तुम्ही बघू शकताय कोबी आपला किती छान बारीक चॉप झालेला आहे। याच पद्धतीने याच साईजमध्ये आपल्याला सगळा कोबी असाच चॉप करून घ्यायचा आहे। सगळा कोबी आपला चॉप झालेला आहे। आता आपण यामध्ये 1.5 चमचा मीठ घालून घेऊ आणि याला व्यवस्थित असं एकजीव करून 10 मिनिटांसाठी आपण याला साईडला ठेवू। कोबीमध्ये काय काय साहित्य घालायचं आहे ते आपण बघून घेऊ। 1 मोठा कप मैदा घेतला आहे, 1 मीडियम कप कॉर्नफ्लॉवर घेतले, 1 छोटा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 3 हिरव्या मिरच्या बारीक आकारामध्ये कापून घेतल्या आहेत, काळी मिरींचं पावडर करून घेतले आणि आल्याचा छोटासा तुकडा आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या याला मी ठेचून घेतला आहे। 10 मिनिटं झालेली आहेत आणि कोबीला आपल्या छान पाणी सुटलेलं आहे। हेच पाणी सुटण्यासाठी आपण कोबी 10 मिनिटं मीठ लावून ठेवला होता। आता आपल्याला याच पाण्यामध्ये सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आपण वरतून अजिबात पाणी यामध्ये घालणार नाहीये। सगळं साहित्य आपण टाकून घेऊ। आलं लसूण टाकून घेतले, त्यानंतर काळी मिरी पावडर टाकून घेते, हिरवी मिरची टाकून घेते आणि सगळी कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर तांदळाचं पीठ आपण छोटाच कप घेतलेला आहे, ते पीठ आपण सगळं घालून घेणार आहे। त्यानंतर मैदा आपण यामध्ये घालणार आहे। जेवढा मैदा आपल्याला या कोबीसाठी लागेल तेवढाच आपण यामध्ये घालणार आहे। सुरुवातीला अर्धाच मैदा मी यामध्ये घालून घेतला आहे। अर्धा कपच मी कॉर्नफ्लॉवर देखील यामध्ये घालून घेणार आहे। याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जर गरज असेल तर आपण यामध्ये अजून मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। गरज नसेल तर आपण एवढ्यामध्येच याला छान मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय आपल्याला अजून कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची गरज यामध्ये लागलेली नाहीये। कोबी आपला छान तेवढ्यामध्येच एकजीव झालेला आहे। आता आपण यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालून घेऊया आणि 2 चुटकी आपल्याला यामध्ये खाण्याचा फूड कलर घालायचा आहे, लाल कलरचा, तो मी यामध्ये घालून घेतलाय आणि आपण याला व्यवस्थित आता एकजीव करून घेऊया। मंचुरियनसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण याचं मीठ चेक करून घेऊया। कोबी जेव्हा 10 मिनिटासाठी ठेवला होता तेव्हाच आपण यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा मीठ चेक करून घेते आणि मिठाचं प्रमाण अगदी आपलं बरोबर आहे। मंचुरियन तळण्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। तेल आपलं गरम झालेलं आहे।
आता आपण यामध्ये छोट्या छोट्या आकारांमध्ये मंचुरियन तळायला टाकून घेऊ। मंचुरियन आपले छान क्रिस्पी कुरकुरीत व्हावे यासाठी आपण यामध्ये तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। आठ ते 10 मंचुरियन आपण एका वेळेला तळण्यासाठी कढईमध्ये टाकलेले आहेत। कलर बघा किती सुंदर आलेला आहे। साधारण 7 ते 8 मिनिटं मंचुरियन तळून निघण्यासाठी लागतात, तर आपल्याला मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं याला तळून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आहे की मंचुरियन आपले किती छान तळून निघालेले आहेत। याच पद्धतीने सगळे मंचुरियन आपण तळून घेणार आहे। चटणी तयार करून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा मी ठेचून घेतला आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यामध्ये पाणी घालून घेऊया। साधारण गच्च वाटी भरून आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहे। याला असं फेटून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होतात, फेटून नाही घेतलं तर त्याच्या गुठळ्या होतील। यामध्ये पाणी आपण गच्च वाटी भरून घालून घेतलं आहे। गॅसवर पॅन ठेवून घेतलाय आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातले। तेलामध्ये आलं लसूण मिरची घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित असं परतून घेऊया। चटणीसाठी आपल्याला कमीच तेल वापरायचं आहे, म्हणून मी यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतले। व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालून घेते। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते। सगळं व्यवस्थित परतून निघालं आहे। आता आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ। कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर लगातार चमच्याने आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे, कारण की त्याच्या गुठळ्या होतात, त्यामुळे त्याला लगातार आपल्याला फेटून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहे। मी बघू शकताय चटणीचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे। आता आपण 5 मिनिटासाठी चटणी छान उकळून घेणार आहे। 5 मिनिटं झालेली आहेत आणि चटणी आपली तयार आहे। अगदी मंचुरियन सोबत मिळते तशीच चटणी आपली तयार झालेली आहे। टेक्स्चर तुम्ही बघू शकताय किती छान आलेलं आहे। मंचुरियन आपले तयार आहेत। मी तोडून दाखवते तुम्हाला। बघा किती छान टेक्स्चर आलंय आणि खूप कुरकुरीत आणि खूप क्रिस्पी आपले मंचुरियन झालेले आहेत। अशा सोप्या पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।